उसतो काही लोकांचे सांगण्याहून जैसा राजेश भैया ने सांगितले कि सुबह का बोला शाम को घर आया तो उसको बोला नहीं कहते। मगर मी एवढंच सांगल, साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले, ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही। ते शून्य झाले। बरं झालं साहेब, मी शून्य होण्याच्या आधीच आलो। मी आपल्याला एकच संदेश या ठिकाणी आमच्या सगळं मित्र कंपन्या देऊ इच्छितो। भंवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा, भंवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा, सुनो है मछलियों तुमको चारा दे के मारेगा, सुना है अच्छे दिन भी आने वाले हैं, बड़ा चालाक दुश्मन है सहारा दे के मारेगा। आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही देशाचे चित्र पाहिला। आज लोकांची मानसिकता अशी होती की जे जे लोक भारतीय जनता पक्ष, जातीवादी पक्ष आणि इतर पक्षासोबत गेले, लोकांना त्याला शून्य केलं। साहेब 5 वर्ष लोकांनी परिवर्तन केलं, केंद्रामध्ये मोदीचे सरकार दिले, दुसरे 5 वर्षामध्ये पुलवामाचं प्रकरण घडलं, त्याच्या आधारावर पुन्हा एकदा सरकार आली। पण देशामध्ये 10 वर्षामध्ये एवढा जातीवाद पसरला, एवढा धर्मवाद पसरला की एक प्रधानमंत्री एक मुख्यमंत्रीला असं शोभत नाही, असे या ठिकाणी कालच्या लोकसभेला प्रधानमंत्र्याचे भाषण झाले। आज मुस्लिम समाज फार अपेक्षेने आपल्याकडे पाहतो की मुस्लिम समाजाला, मायनॉरिटी समाजाला कोणीतरी एक त्याच्या पाठीवर हात फिरवणारा व्यक्ती पाहिजे, त्याला मदत करणारा व्यक्ती पाहिजे। काय मिळाला तरी चालेल नाही, पण मुस्लिम समाजाला ह्या ठिकाणी एक चांगले भावनाने पाहणारा नेतृत्व